इतना फोन करके बोला था काम है काम है काम है, तो माइकस में भी ले गया। मैं कौन से वहाँ घंटों बैठता हूँ पार्टी मार के। एक कुख्यात आरोपी नामे विशाल विजय मेश्राम होता. त्यांच्यावर MPDA आणि बरेचसे NDPSचे केसेस होते आणि ते 10 महिन्यापासून ते फरार होता. त्यांचे मागे आपले सगळे पोलीस स्टेशनची टीम होती. सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते. त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की हा जो आरोपी आहे हा पुष्पा 2 बघण्यासाठी आपले दोस्तासोबत मित्रांसोबत गेलेला आहे. त्याबद्दल आम्ही माहिती काढली. तो कोणत्या व्हेकलमध्ये, कोणते ऑडिटोरियम, कोणते सिनेमा हॉलमध्ये गेलेला आहे. त्या माहितीवरून CCTV फुटेजमधून एक टीम तयार केलेली होती. त्याने टीमने पण पुष्पा 2चे तिकीट विकत घेतलेले होते. ते विशाल मेश्रामचे मागे बसलेले होते आणि पूर्ण प्रिकॉशन घेऊन तो परत वार करू देणार नाही अशी एक थॉट के साथ ते त्यांना पकडला आणि त्यांची अंगझडती पण घेतली. त्याची जी गाडी होती याची हवा पण काढलेली होती जेणेकरून तो त्यांना पळण्यासाठी मदत होऊ नका. ही जी कारवाई आहे हे पाचपावली पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहे बाबूराव राऊत, त्यांचे क्राईम PI आहे हरेश कळसेकर, त्याने वरिष्ठांना ACP, DCP आणि CP सरांना माहिती देऊन एक टीम जे तयार केलेली होती ते टीमचं नाव मी घेते आता. HC नाना भोगे, HC इम्रान शेख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चित्ते, मेनेवार आणि संतोष शेंद्रे यांची टीम होती ज्याने ते पकडलेला आहे. नंतर API सोनवणे आणि पोलीस स्टेशनची टीम तो पण गेली. त्यांना पकडून त्यांना MPDA मधून सध्या नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे. पकडलेल्या आरोपीचा कशा प्रकारे रेकॉर्ड आहे याच्या पहिलेचा आणि कुठल्या गुन्ह्यामध्ये तो होता काय सांग? हो, त्याच्यावर एकूण 27 गुन्हे आहे. ते 2012 पासून पोलिसांना त्रास देत आहे. त्यांच्यावर 2-302 आहे. त्यांच्यावर जबरी चोरी, प्रिपरेशन टू डेकॉयटीचे बी गुन्हा आहे. 325चे खूपच गुन्हे आहे. सध्या मागे त्यांच्यावर तडीपारची कारवाई केलेली होती. मोकामध्ये पण तो 1 वर्षी आतमध्ये होता. सध्या MPDAच्या एक ऑर्डर फेब्रुवारीमध्ये काढलेला होता. त्या ऑर्डरपासून तो फरार होता. सध्या त्याच ऑर्डरमध्ये त्यांना अटक केलेला आहे. त्याच्यावर NDPSचे पण गुन्हे आहे आणि तो खूप कुख्यात आहे आणि आपल्यासाठी त्रासदायक आहे. मग त्याला नागपूरलाच ठेवणार आहे की नागपूरवरून दुसऱ्या जेलला त्याला हलवण्यात येणार आहे? सध्या तो नागपूर जेलमध्ये ठेवलेला आहे. आम्ही ते कोर्टसाठी चर्चा करून जर गरज पडली तो त्यांना बाहेर पण आपण पाठवू शकतो.